अहो आता कसला विचार करताय, एवढं कशाला येरझाऱ्या घालताय? नाही, मी तुला चक्कर येण्यामागचं कारण शोधतोय कांता, त्याचा विचार करतोय मी. अहो साधी चक्कर आहे, साधी. तेवढं गंभीर कशाला होताय? हे गंभीरच आहे कांता. आजाराचं स्वरूप कधी गंभीर होईल ते सांगता येत नाही, आणि त्याचाच विचार करतोय मी की कशामुळे चक्कर आली असावी, काय घडलं असावं. नाही, तुझं वय बघता तू काही गोड बातमी देशील असं काही वाटत नाही. हो, तुमच्या जिभेला काही हाड? शक्यतांचा विचार करतोय, दुसरं काही नाही कांता. अहो इथे नातवंड यायची वेळ आली आपली. कसले फालतू शक्यतांचा विचार करताय हो तुम्ही? तेच तर म्हणतोय मी, शक्य नाहीये. मग शक्यता उरते ती फक्त आजारांची. नाही नाही कांता, आपल्याला डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. चल 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 कांता, आता डॉक्टरांना दाखवू, वेळ घालवून उपयोग नाही. तेच या आजाराचं निदान करू शकतील. अहो विनाकारण त्या डॉक्टरच्या बोडक्यावर कशाला पैसे घालायचे? मला बरं वाटेल. हो कारण नाही कांता, विनाकारण नाही. तुला बीपीचा त्रास असू शकतो, आणि बीपी जर असंच वाढलं तर त्याचा डायरेक्ट परिणाम तुझ्या हार्टवर होईल, आणि एखाद दिवशी अचानक हार्ट अटॅक येईल आणि आम्हाला सगळ्यांना पोरकं करून परलोकात निघून जाशील तू. का माझ्या मरणावर टपलाय तो? मी टपलोय तुझ्या मरणावर? कांता, माझी एकुलती एक बायको आहेस तू. तू जर अशी फटकन आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेलीस तर आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांनी आई आई कुणाला म्हणायचं? मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं कांता? आणि मग मला आपल्या मुलांसाठी दुसरं लग्न करणं भाग पडेल. आणि मग ती नवी आलेली बाई आपल्या मुलांशी जर सावत्रपणाने वागली तर मला चालेल का ते? नाही नाही कांता, पोरांसाठी आपण आता डॉक्टरला दाखवलं पाहिजे. तू उठ चल चल चल. ऐका, असं काही होत नाहीये. तू मला थांबू नकोस आणि मीही थांबणार नाहीये कांता. चला आता डॉक्टर. ऐका, मला चक्कर येत नाहीये. तुला चक्कर आली नाही म्हणजे आधी येत होती, आत्ता थांबलीये. आत्ता थांबली. कांता, ती चक्कर आहे चक्कर. चक्कर कधी थांबते का? ती चालूच असते. आपण रिस्क घ्यायची नाही बाई. एक मिनिट सदानंदराव, एक मिनिट इथे उभे राहा. आता बघा काय झालंय, काय आली का चक्कर? नाही, थांबा ना. हे बघा मी किती जोरात फिरले. आली का चक्कर? मला तेच सांगते, माझी चक्कर थांबली. मी बरी आहे. नक्की? हो, मी ठणठणीत आहे. फक्त जरा थोडासा चहा मिळाला ना तर सगळं ठीक होईल. हो हो, मग जा, सगळ्यांसाठी चहा टाक. म्हणजे सतत शिकण्याची इच्छा बाळगणारी वृंदा आता सतत रडणारी रडूबाई झाली. हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. दिल्या घरी